कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सर्वत्र पुन्हा एकदा सुरू झाल्यात। गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्यावर आरोप करण्यात आले होते। त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी साईबाबा तपोभूमी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, युवक जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक कृष्ण आढाव, माजी नगरसेवक वीरेन बोरावके, शिवाजी ठाकरे, अशोक आव्हाटे, प्रकाश दुशिंग आदी उपस्थित होते। वातावरण चांगलं आहे कोपरगाव शहरामध्ये, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची टीका करून खालच्या स्तरावर जाऊन टीका करून विकासाचे मुद्दे राहिले नाही। कोपरगाव शहरात काय करायचं काय नाही करायचं त्याचे मुद्दे राहिलेले नाही। आम्ही कोपरगावात नगरपालिका निवडून आल्यानंतर काय करणार याचे मुद्दे नाही। फक्त काळे पार्टीचे जेवढे उमेदवार असतील 31 उमेदवार त्यांच्यावर फक्त टीका करत राहणे हे फक्त विरोधकांचं काम चालू आहे। तर माझी त्यांना विनंती की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे, ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे। आपल्याला आपलं गाव सुधारायचंय, आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं, आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं। ही भूमिका आमदार दादा काळेंची आहे। त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही आणि आमदार दादा काळे यांचे जेवढे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे आणि एक कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमदार दादा व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरगावचा विकास करणार आहे। तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता विकासावर टीका केली पाहिजे अशी मला त्यांना विनंती आहे। त्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो प्रत्येकाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। केवळ ते आमदार आहेत म्हणून त्यांचा टार्गेट करून त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टींचे खापरं फोडायचे। माझं म्हणणं असं आहे की तुमची परिस्थिती अशी का गजर गाड्याचा निवड शेंगोळ्याचा आज काय होईना, मग आता काय करायचं, शेवटचा पर्याय काय करायचं, असं काय काढले। आता तुम्ही या फायली पाहिल्या, महत्वाचा मुद्दा काय काकासाहेब कोयटे असतील किंवा आमदार दादा काळे असतील, या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेले, संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेले, संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल तो देण्याचं काम काकासाहेब असतील आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले। संस्था संपवायचं काम पाप कधी, संस्था संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोयटेंनी केलेलं नाही। आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर झाले घ्या, कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत, आता चौकशाच करायच्या असतील तर सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे। माझ्याकडे ज्या तुम्हाला फायली इथं दिसत आहे पत्रकार बंधूंना मी नावं नाही सांगणार, परंतु हे सगळं दस्तऐवज माझ्याकडे पोहोचलेलं आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले याचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले आहे। परंतु माझी विनंती विरोधकांना की तुम्ही खेळीमेळीनं तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा। पराभव तुमचा निश्चितपणाने होणार, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे। तुम्ही कोणत्या पातळीवर जाऊन काय काय टीका करता हे सर्व जनतेला कळायला लागलेले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले। कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव, एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काकासाहेबांच्या माध्यमातून होणार आहे। ज्या ठिकाणी जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं कोयटे संदीप कोयटेंच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्या क्लीन चिटचं या ठिकाणी एक पत्रक, त्या सीबीआयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली होती। सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे, एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील त्याला वेगळे वेगळे अँगल असतात ना, असं काही विषय नाही ना। कोयटे परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले, कोयटे परिवाराचे काही चोऱ्या करायचा धंदा आहे का, काही अवैध व्यवस्था आहे का, मग बँकिंग सेक्टर आहे, मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काही कोपरगावमध्ये बँका ज्या आज ऊर्जित अवस्थेमध्ये आहेत त्या ऍडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत। मग आता उद्या एखाद्यावर जर कारवाई केली, आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार, हा तर नैसर्गिक विषय आहे। एखाद्यावर कर्ज फेडीसाठी काही दावा दाखल झाला तर मी नेहमी सभेमध्ये सुद्धा सांगत असतो का ज्याचा प्लॉट जप्त झाला, ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का, त्याला प्रॉब्लेमच असणार ना, तो काकाविषयी कसं चांगलं बोलणार। त्याच्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना मी एकच विनंती करीन की ज्या पद्धतीनं
तुमचं काम आहे वास्तविक, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे कोपरगावसाठी आम्ही काय करणार. कोपरगावची बाजारपेठ वाढायची असेल तर काय झालं पाहिजे, कोपरगावची लोकसंख्या वाढली पाहिजे. कोपरगावची लोकसंख्या वाढायची असेल तर कोपरगावला 24 तास पाणी मिळालं तर कोपरगावची नागरी वसाहत वाढते. तुम्ही विचार करा, 2000च्या तुलनेने आज कोपरगावची लोकसंख्या 1 लाख झालेली आहे. बारामतीची 2 लाख आहे. कोपरगावची लोकसंख्या जर 2 लाखावर जर गेली तर कोपरगावची बाजारपेठ निश्चितपणाने दुगणी होणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. साऱ्या गोष्टी आहे आणि म्हणून आमदारांच्या माध्यमातून चाललेले असलेले प्रयत्न ते दाखवू शकले नाही. फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून काकाचं जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच, म्हणजे 34-35 वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त 7-8 कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठावला. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाल्या आहे. पण हे पब्लिक आहे, हे सब जानती काय. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्यावर काय बोलत, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काकासाहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. राहिला विषय निवडणुकीचा, तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या 20 तारखेला या कोपरगाव शहरामध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेसची 30च्या 30 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे, यात काही शंका नाही. म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेलं आहे. आता प्रकाश भवनला मी मगाशी सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे, त्यावेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते. त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेली. अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये. हे आम्हाला माहिती आहे, आमच्या उमेदवाराला माहिती की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात. त्याच्यामुळं पब्लिकला हे सगळं माहिती आहे. विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावा, आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संग. ते जे म्हणतात ना का असं झालं, विकास नाही झाला किंवा काय झालं, त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावा, बाबासाहेबांच्या तिथे यावं. आम्ही त्यांच्या समोर त्यांना कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले या त्याला प्रूफ दाखवू शकतो. आणि त्यांनी काय 14 ते 19 काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे. पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये 20 तारखेला 100% 30च्या 30 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. अरे ज्यांनी 30च्या 30 कमळावर माणसं उभे करू शकले नाही, ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी लागली, अशा लोक आमदार आशुतोष दादांनी केले. आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगाववासियांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून. असंच विरोधकांनी त्यांना काय करायचंय हे खरं तर सांगणं अपेक्षित असताना कुठले तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या. खरं तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. पण तुम्ही गावासाठी काय करणारे हे तुम्ही प्रथम सांगा. दुसरी गोष्ट, 2 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटेंनी काळे साहेबांवर किंवा फुले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं. परंतु हे एकदम खोटी. त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्य करतो, आंदोलनं करतो, उपोषण करतो, त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहे ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागते. असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, शंकररावजी कोले साहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले होते. आणि ते सांगायचं होतं संदीप कोयटेंना, परंतु त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठंतरी ही दिशा भरकावण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते, आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतो. काळे साहेब असतील, कोले साहेब असतील, हे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे. अभ्यास करतात. काकांनी तो उपक्रम राबवला. या मुलांची आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाहीये.
म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला, लाखो रुपयाचे पुस्तक आज तिथं आहे, लाखो म्हणजे हजारोने विद्यार्थी तिथं घडणार आहे. आणि त्यांना असं वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा. स्वतःची पोळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढे करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवला राहणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं तर संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला. अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता. आमदार अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता. तुमची चिठ्ठी निघाली नाही, त्याला ते काय करणार? तुमचं नशीब तिथं आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्ष पदाला. कोण देणार आहे तुम्हाला एवढं? या लोकांनी, या माणसांनी त्यांना एवढं भरभरून दिलेले. आणि या वक्तव्याचा असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी त्या समाजाची माफी मागायला पाहिजे. का सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी नगराध्यक्ष पदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र शिरेंना घोषित केलं होतं. तुमची चिठ्ठी निघली नाही, त्याला काय करणार? बरोबर आहे का नाही? दुसरी गोष्ट अशी, समाजामध्ये जे तेढ निर्माण करतो स्वतःच्या पोळी भाजण्याकरता, हे त्यांनी असं करू नये. समाज सुज्ञ आहे बरं का. याच्या पुढे जर जाऊन सांगायचं म्हणलं तर थोडंसं झोंबल त्यांना. मला सांगा, स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठेतरी अपराय करायचा, अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे, नेत्यांना त्याच्या सोडायला लावायचं. आता तुम्ही तेव्हा सांगितलं पत्रकार बांधवलं, ते माहिती आहे का 2-4 वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला, तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे. पण तू अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना निघात्या त्या चुकीच्या आहे. हे असं त्यांनी स्वतःच्या पोळी करता समाजाला विटीस धरू नये. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.